नमस्कार मित्रांनो, इन्कम टॅक्स रिफंड अडकला आहे किंवा तो वेळेवर येत नाही आहे किंवा आम्ही रिफंड क्लेम करायला विसरलो आहे. त्या दोन्हीसाठी एक सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन म्हणजे हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे की रिफंड फाईल करताना काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा रिफंड वेळेत येईल आणि अडकणार पण नाही. चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. म्हणून या टॉपिकचं नाव काय आहे? मॅक्स रिफंड सिक्रेट. तुम्हाला जर रिफंड हवा असेल किंवा जास्ती हवा असेल तर काय काय करणं गरजेचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, रिफंड येतो कसा आहे पहिलं समजून घ्या. आणि रिफंडचा अर्थ लोकांना माहिती आहे, पण टेक्निकली समजून घ्या. तुम्ही जो टॅक्स पेड केलेला आहे, तुम्ही ड्युरिंग द इयर तुम्ही दोन पार्टमेंट टॅक्स पे करता. पहिला असतो तुमचा TDS, दुसरा असतो ॲडव्हान्स टॅक्स. ठीक आहे. या टर्म माहीत नसेल तरी तुम्ही जस्ट कॉन्सेप्च्युअली बघू, म्हणजे जस्ट न्यूमरिक नंबरच्या हिशोबाने बघा. सो दिस इज द टॅक्स यू पे ड्युरिंग द इयर. समजा तुमचा TDS कट झाला आहे 50,000 रुपीज, तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरला आहे 70,000. सो ड्युरिंग द इयर तुम्ही पे केले 1,20,000, पण तुमची ॲक्च्युअल टॅक्स लायबिलिटी ओनली 1,00,000 रुपीज येते आणि तुम्ही पे किती केला आहे? 1,20,000. सो हा जो एक्स्ट्रा अमाऊंट आहे ना, ह्याचा तुम्हाला रिफंड येईल. सो 20,000 इज द अमाऊंट ऑफ रिफंड. 20,000 इज द अमाऊंट ऑफ रिफंड. सो TDS प्लस ॲडव्हान्स टॅक्स मायनस ॲक्च्युअल टॅक्स लायबिलिटी असा तुम्हाला रिफंड येतो. काही लोकांना वाटतं की मी हा जो भरला आहे तो पूर्ण रिफंड येईल. असं नसतं. त्यातून तुमचा जो ॲक्च्युअल टॅक्स आहे तो मायनस करा, मग तुम्हाला रिफंड येईल. एक जनरल एक्झाम्पल घेतलं आहे. तुमची सॅलरी 7.5 लाख आहे. नंबर्स जस्ट ॲझ्युम करा, तुम्ही कॉन्सेप्टवर लक्ष द्या. तो त्यातलं 2.5 लाखाचे तुम्ही डिडक्शन्स क्लेम केले वेगवेगळे. तुमचं टॅक्सेबल इन्कम आलं 5,000, त्याच्यावर टॅक्स येतो 12,500, पण हा 12,500चा तुम्हाला पूर्ण रिबेट मिळतो. सो तसं बघितलं तर तुमचा टॅक्स येतो 0. एम्प्लॉयरने किती टॅक्स कट केला आहे? 35,000. तर तुम्हाला पूर्ण रिफंड किती मिळेल? 35,000. तुम्ही जर रिबेट क्लेम नसेल केला, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नॉन रेसिडेंट असाल तर त्यांना रिबेट मिळत नाही. तर इन दॅट केस तुमचा जो 12,500 रुपये टॅक्स आहे त्यातनं 35,000 जो TDS कट झाला तो मायनस होईल आणि 22,500चा रिफंड येईल. सो तुम्ही आता कॅल्क्युलेशनमध्ये फसू नका. बस मी कॉन्सेप्ट काय सांगतो लक्षात घ्या. सो तुमचा इन्कम, त्यातनं तुम्ही पहिले डिडक्शन क्लेम करा, मग तुमचं टॅक्सेबल इन्कम येईल, त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करा, त्यातनं तुम्ही जो ॲक्च्युअल पे केला आहे ते मायनस करा आणि जर अमाऊंट निगेटिव्ह आली तर रिफंड मिळेल. सो दिस इज सेम थिंग आहे ना. तर असं तुम्हाला रिफंड क्लेम करायचं आहे. ह्या पहिले स्टेप झाले की ॲक्च्युअल टॅक्स पेड ड्युरिंग द इयर मायनस ॲक्च्युअल टॅक्स पेएबल इज अ डिफरन्स. अच्छा, या 6 टिप्स तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर रिफंड फास्ट पाहिजे आणि तो व्यवस्थित पाहिजे. पहिलं, रिफंड ज्या बँकेमध्ये येतो ते अकाउंट एकदा चेक करा. कारण का आपण जेव्हा फर्स्ट ITR फाईल करतो तेव्हा कुठलं तरी दुसरं बँक असतं आणि नंतर तुम्ही जेव्हा बँक चेंज करता तुम्ही कन्सर्नला सांगायचं विसरता. सर चेक करा की तुम्हाला ज्या बँकेमध्ये रिफंड हवा आहे नाही तर तो रिफंड बाउन्स होतो आणि तुम्हाला रिफंड काही येत नाही आहे. सो इन्कम टॅक्सच्या पोर्टल जाऊन तुम्ही चेक करा, बँक अकाउंट तुमचं व्हॅलिड करा. सेकंड, तुमचा ईमेल ID मोबाईल नंबर व्हॅलिड करा, तो पण आपण चेंज करतो. सो तुम्हाला मोबाईलला इंटिमेशन येतं, तुमच्या ईमेलला इंटिमेशन आहे की तुमचा एवढा इन्कम टॅक्स लायबिलिटी आहे, एवढा रिफंड आम्ही प्रोसेस केला आहे. प्रयत्न करा की 15 जुलैच्या आधी तुम्ही रिटर्न फाईल केलं आहे. ठीक आहे. 31 जुलै लास्ट डेट आहे, पण तुम्ही जेवढं लवकर रिटर्न फाईल कराल प्रोसेस त्याची फास्ट होते. त्यानंतर रिटर्न फाईल केल्यानंतर त्याला व्हेरीफाय करावं लागतं. एक रिटर्न फाईल करणं वेगळं असतं आणि विथ द हेल्प ऑफ OTP किंवा तुमच्याकडे जर DSC असेल, डिजिटल सिग्नेचर, तो व्हेरीफाय करणं फार गरजेचं असतं. ठीक आहे. सो ते चेक करा केले का नाही. देन तुम्ही ITRमध्ये जो इन्कम दाखवता ही फार महत्त्वाची स्टेप्स आहेत. अच्छा, मी याच्या पहिले 2 व्हिडिओ पण रेकॉर्ड केले, ते बघायला विसरू नका. AIS अँड तुमचा ITR, AISमध्ये जे तुमचं इन्कम दिसतंय ते ITRला मॅच होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो मेक शुअर की तुमचं AISला जेवढं इन्कम आहे सगळं ITRला दिसतंय. आणि एवढं करून जर काही क्वेरी झाल्या गव्हर्नमेंटच्या तर त्याला तुम्ही प्रॉपरली रिप्लाय करा. तर या 6 स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर आय गॅरंटी तुम्हाला रिफंडमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ओके. हां, आता हे सगळं मी तुम्हाला थेरटिकल सांगते. तुम्हाला जर प्रॅक्टिकली शिकायचं आहे तर आपला ITAPचा इन्कम टॅक्सचा कोर्स आहे ज्यामध्ये डिटेलमध्ये प्रॅक्टिकली शिकवलं जातं. सो डोंट फॉरगेट टू जॉईन अवर कोर्स ऑल्सो इफ यू वॉन्ट टू लर्न दिस प्रॅक्टिकली, बिकॉज आय एम टेलिंग यू थेरटिकली. कारण हे प्रॅक्टिकली पोर्टलला कसं होतं आपण क्लासमध्ये शिकवतो, त्यासाठी आपल्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि आपला इन्कम टॅक्सचा कोर्स आहे तो तुम्ही नक्की जॉईन करा. नाव आता ॲज अ सेड की काही लोकांचा रिफंड असतो पण ते क्लेम करायचं विसरतात. कारण का? दे फॉरगेट टू क्लेम डिडक्शन्स. सो हे डिडक्शन्स तुम्ही जर क्लेम करत असाल तर चेक करा की सगळे व्यवस्थित क्लेम केलेत का नाही. अँड बिफोर आय गो हेड, हे जे डिडक्शन्स आहेत हे फक्त ओल्ड रिजिममध्ये अवेलेबल आहेत.
तुम्ही जर न्यू रिजिममध्ये गेलात तर हे बेनिफिट मिळणार नाही. न्यू रिजिम म्हणजे जिथं 4 लाख आहे तिथं बेनिफिट, तुम्ही जर 2.5 लाख प्रमाणे टॅक्स पे करत असाल तरच तुम्हाला बेनिफिट मिळेल. तो मेक शुअर तुमच्या रिटर्नमध्ये ATCचा तुम्ही 1,50,000 क्लेम केला आहे. ठीक आहे. सी हा यूज केला असेल तरच, कंपल्सरी नाही आहे. समजा मी 1 लाख असेल मी वापरलं तर 1 लाख. मेडिक्लेममध्ये तुमच्यासाठी आणि पॅरेंट्ससाठी मिळून यू कॅन क्लेम अप टू 75,000. हे तुम्हाला मी मॅक्सिमम लिमिट सांगतोय. आता डिपेंडिंग अपॉन युअर एज हे सगळं चेक करावं लागेल. देन नॅशनल पेन्शन स्कीममध्ये ॲडिशनल तुम्ही 50,000 क्लेम करू शकता. तुम्ही जर घर घेतलं असेल आणि त्याचा जर इंटरेस्ट असेल तो तुम्ही क्लेम करू शकता 2 लाखापर्यंत. 2 लाख. ठीक आहे. सेविंग बँक अकाउंट तर सगळ्यांचा असतंच, त्यामध्ये जो इंटरेस्ट मिळतो आपल्याला तो 10,000पर्यंत तुम्ही टॅक्स वाचवू शकता. तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल तर ओव्हरऑल तुम्हाला 50,000पर्यंतचं इंटरेस्ट माफ आहे. तुम्ही जर एज्युकेशन लोन घेतलं असेल तर काही लिमिट नाही, तुम्ही जेवढं इंटरेस्ट पे करता इयरली त्याचा पूर्ण फायदा होईल. आणि रिबेट तुम्हाला मिळतो. रिबेट न्यू स्कीममध्ये मिळतो 60,000, ओल्ड स्कीममध्ये मिळतो 12,500 आहे ना. तो ओल्ड स्कीममध्ये 12,500 मिळेल पण तुम्हाला सगळे बेनिफिट्स पण मिळतील. न्यू स्कीमला गेलात तर बेनिफिट्स नाही मिळणार, फक्त 60,000 मिळेल. सो लाईक दिस यू हॅव टू चेक. ठीक आहे. सो मेक शुअर यू आर क्लेमिंग ऑल दिस डिडक्शन. नाव आता एक केस स्टडी तुम्हाला सांगतो सिम्पल, की इफ यू डू प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग व्हॉट विल हॅपन. तुम्ही जर प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग केलं तर तुमचा हे आहे विदाउट टॅक्स प्लॅनिंग, दिस इज विथ टॅक्स प्लॅनिंग. विदाउट टॅक्स प्लॅनिंग युअर इन्कम इज 9 लाख. द टॅक्स पेबल आहे 96,200. हे जस्ट कॉन्सेप्ट समजून घ्या. जो काय अमाऊंट आहे तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करा. एक्झाम्पल आहे, तुमचा TDS किती कट झाला आहे, ऑलमोस्ट सॅलरी असेल तर इक्वल TDS कट होतो. पेएबल 0. सो पेएबल 0 आला पण तुमचं टॅक्स सेव्हिंग काही नाही झालं कारण का तुम्ही डिडक्शन मिस केले. बट व्हेअर ॲज तुम्ही जे डिडक्शन्स क्लेम केले इन डिफरंट सेक्शन्स, ATC हे चार्ज जे तुम्हाला सांगितले, तर बघा तुमचं टॅक्सेबल इन्कम येते 5.75. मग त्याच्यावर टॅक्स होतं फक्त 28,600 आणि तुमचा TDS कट झाला आहे 96,200 अँड देन यू कॅन क्लेम रिफंड. सो टॅक्स प्लॅनिंगचा फायदा काय होतो, ह्याच्यामुळे तुमची टॅक्स लायबिलिटी कमी होते आणि तुम्हाला रिफंड याचे चान्सेस वाढतात. तो मेक शुअर त्याचं प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग आणि थ्रूआउट देर गेलं पाहिजे. काही लोक फक्त रिटर्न फाईल करायच्याला म्हणतात की आता मी कुठे इन्व्हेस्ट करू, इट्स ऑफ नो यूज. ठीक आहे. तर ते इन्व्हेस्टमेंट फक्त टॅक्स प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे, तुमच्या पर्सनल फायनान्सला पण ते हेल्प करतात. सो इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा इन्कम टॅक्सचा बेनिफिट पण झाला पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या वेळेला ते पैसे आले पण पाहिजे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं, म्हणून ते वेळेत करणं गरजेचं आहे. सो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ डुईंग टॅक्स प्लॅनिंग. तर तुम्ही जर करत नसाल टॅक्स प्लॅनिंग, सो 1st डे ऑफ एप्रिलपासून हे करणं गरजेचं आहे. नाव आता एक कॉमन प्रश्न आहे, न्यू रिजिम बेटर का ओल्ड रिजिम. मित्रांनो याचं परफेक्ट आन्सर नाही आहे. तुमचा पर्पज काय तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. इफ यू वॉन्ट प्युअरली फ्रॉम टॅक्स प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तर न्यू रिजिम इज बेटर, कारण तर टॅक्समध्ये कमी होतं. बघा आता ओल्ड रिजिमला गेला ते सगळे जे बेनिफिट्स आहेत करेक्ट ना मिळणार तुम्हाला. ओल्ड रिजिमला सगळे मिळणार. कधी तुम्हाला जर ATCचे बेनिफिट्स घ्यायचे आहेत, HRAचा घ्यायचा आहे आणि तुमचे डिडक्शन जर 3.75च्या वरती असेल, हे एक मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे, तुम्ही ते इग्नोर करा. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की इफ यू वॉन्ट टू क्लेम डिडक्शन्स देन ओल्ड स्कीम इज बेटर. तुम्ही जो होम लोन घेतला आहे तुम्हाला HRचा बेनिफिट घ्यायचा आहे तर ओल्ड स्कीम इज ऑलवेज बेटर. ठीक आहे. बट इसमें प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि टॅक्स रेट थोडे जादा आहेत. तुम्ही न्यू रिजनला गेलात आहे ना, सो तुम्हाला टॅक्स रेट्स कमी आहेत. ॲज अ सॅलरीड तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन 50चं 75,000 मिळतं. 12 लाखापर्यंत टॅक्स नाही. किती आहे याला 12 करा. 12 लाखपर्यंत काही तुम्हाला टॅक्स द्यायची गरज नाही आहे. पहिले 7 होतं तर 12 लाख झाले. बट तुम्हाला याचे डिडक्शन्स क्लेम नाही मिळत. सो तुम्हाला जर जादा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर स्कीम बेटर नाही आहे. सो इफ युअर पर्पज इज टू सेव्ह टॅक्स आय वुड से न्यू रिजिम इज बेटर. पण तुम्हाला इन्कम टॅक्सचे डिडक्शन्सचे बेनिफिट घ्यायचे आहेत, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्ती करायच्या आहेत. ओके फ्रॉम इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू देन गो फॉर ओल्ड रिजिम. सो बट मेजॉरिटी लोकांचा पर्पज आहे की आम्हाला टॅक्स वाचवायचा आहे. सो काय करा तुम्ही त्याप्रमाणे पहिलेच प्लॅनिंग करा की टॅक्सच्या यू गो अँड अप्रोच युअर कन्सल्टंट. आणि तुम्हाला जर स्वतः शिकायचं असेल तर आमचा कोर्स जॉईन करा. तुम्ही स्वतः वर्कआउट करू शकाल की या वर्षाच्या इन्कमला मी काय केलं पाहिजे. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली यू डिसाईड की व्हॉट इज बेटर फॉर मी. युअर पर्पज नीड टू बी क्लिअर की टॅक्स सेव्हिंगकडे फोकस करायचा आहे का इन्व्हेस्टमेंटवर फोकस करायचा आहे. अकॉर्डिंगली यू हॅव टू डिसाईड. बट मेजॉरिटी न्यू रिजिममध्ये टॅक्स रेट्स तुम्हाला कमी, बेनिफिट जास्त मिळतो.
आणि तुम्हाला आता सगळं तुम्ही व्यवस्थित केलं, डिडक्शन्स क्लेम केले, ITR फाईल केला, मिस्टेक्स अवॉइड केल्या. ना हाऊ टू चेक इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस. तो पहिले तुम्ही ITR फाईल करा, व्हेरीफाय करा, ठीक आहे. मग त्याचं प्रोसेसिंग होतं बेंगलोरला, मग तो ITR व्हेरीफाईड होतो, मग तुम्हाला रिफंड येतो आणि तुमच्या बँकेत जमा होतो. सो या 5 स्टेप्समध्ये तुम्हाला रिफंड मिळतो, ठीक आहे. आता 31 जुलैच्या आधी तुम्हाला काय काय करायचं आहे. सगळ्यात पहिलं, मी जो पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केला होता की ITR कोणी फाईल केलं पाहिजे ते बघा. त्यात मी अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता की कुठल्या कुठल्या मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजे. सो ITR फाईल व्यवस्थित करा, चेक करा मला ITR कधी फाईल करायचं, काय कंडिशन्स आहेत, त्यातलं मिस्टेक्स अवॉइड करा, डिडक्शन्स प्रॉपरली क्लेम करा. जर तुम्हाला बेनिफिट ओल्ड रिजमला असाल तर डिडक्शन्स खूप सारे मिळतात, ठीक आहे. सो फायनल चेकलिस्ट काय, तुम्ही AIS डाउनलोड करा, ज्यामध्ये तुमचं इन्कम ITRला मॅच होते का चेक करा. जेवढे इन्व्हेस्टमेंट केल्याचे प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. करेक्ट ITR फॉर्म चूज करा, जेवढे जेवढे पॉसिबल तेवढे डिडक्शन्स क्लेम करा, बँक अकाउंट व्हॅलिडेट करा तुमचं आणि तिथं रिफंड येणार आहे. टाईमली रिटर्न फाईल करा आणि व्हेरीफाय करा. तर या स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या सो तुम्हाला रिफंड फास्ट येईल आणि व्यवस्थित येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. टोटली आमचे 3 व्हिडिओ, तर पहिले 2 व्हिडिओ बघायला पण विसरू नका. आणि अशा अजून अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. प्लस इफ यू हॅव टू लर्न एनिथिंग प्रॅक्टिकली, GST, इन्कम टॅक्स, तर आमच्या विषय नक्की व्हिजिट करा. आपले कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकाल. तुम्हाला जो पार्ट टाईम काही करायचं आहे ते तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नचं काम करू शकाल, GSTचं काम करू शकाल, अकाउंटिंगचं काम करू शकाल. सो तुम्ही 12th पास आउट आहात, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुम्ही हाऊसवाईफ आहात, करिअरच्या तुम्ही कुठल्याही स्टेजला तुम्हाला काही जर एक्स्ट्रा इन्कम ॲड करायचं आहे तर ITAB इज द बेस्ट सोर्स फॉर यू. तर एकदा आपल्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, कोर्सची माहिती घ्या. आय गॅरंटी इट विल हेल्प यू इमेन्सली. तर मित्रांनो, थँक्यू सो मच अँड भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.